महाविकास आघाडी सरकारने नेमलेल्या न्यायमूर्ती श्री दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समितीने जून 2021 मध्ये आपला अहवाल राज्य शासनाकडे सादर केला। सर्वोच्च न्यायालयामध्ये रिव्ह्यू पिटिशन दाखल करावी। सर्वोच्च न्यायालयाने मराठा आरक्षण रद्दबातल करताना जे निष्कर्ष नोंदवले आहेत त्यासाठी समितीने नव्याने राज्य मागासवर्ग आयोग गठीत करून फेर सर्वेक्षण करावे। नव्याने संख्यात्मक व गुणात्मक माहिती संकलित करून ती रिव्ह्यू पिटिशन मध्ये सादर करावी अशा शिफारशी या समितीने केल्या होत्या। त्यावर मागील सरकारने गतीने कार्यवाही करायला पाहिजे होती, मात्र ठीक आहे जाऊ द्या, ते काय झालं ते सोडून द्या। अखेर ती आमचं सरकार आल्यानंतर सुरू केली आणि महायुतीच्या सरकारने याबाबत सर्वोच्च न्यायालयात क्युरेटिव्ह पिटिशन दाखल केलं आणि यामध्ये मागील सरकारच्या काळात किंबहुना ज्या त्रुटी राहिल्या होत्या त्या राहणार नाहीत याची पूर्णपणे काळजी सरकारच्या वतीने घेतली जात आहे। याखेरीज सर्वोच्च न्यायालयाने जो क्युरेटिव्ह पिटिशन जे आहे त्याच्यामध्ये ओपन कोर्ट हिअरिंगला त्यामध्ये त्यांनी म्हटलंय लिस्टिंग करू आणि प्रोसेस मध्ये ऐकू। एक विंडो ओपन झालेली आहे। एक सुदैवाने एक आशा जी आहे किंवा एक पॉझिटिव्ह जे आहे मराठा समाजाच्या बाबतीमध्ये एक तशा प्रकारचा निर्णय झालाय आणि सर्वोच्च न्यायालयाने अध्यक्ष महोदय ओपन कोर्ट हिअरिंगला अनुमती दिल्यास राज्य मागासवर्ग आयोगातर्फे अधिकचं सर्वेक्षण करून डिटेलमध्ये त्याद्वारे संकलित झालेली स्टॅटिस्टिकल व इम्पिरिकल डेटा सह अधिकचे सर्वेक्षण व त्याद्वारे संकलित झालेली माहिती जी आहे ही सादर करण्यात येईल। मराठा आरक्षणाच्या बाजूने युक्तिवाद करण्यासाठी राज्य सरकारच्या वतीने सिनियर काउन्सिलची फौज जी आहे ती उभी केली आहे। ज्येष्ठ विधिज्ञ हरेश साळवे, मुकुल रोहतगी, तुषार मेहता, आत्माराम नाडकर्णी, परमजीत सिंग पटवालिया, विजय सिंग थोरात, अनिल साखरे, शेखर जगताप, वैभव सुबदरे, अक्षय शिंदे आदींचा त्यामध्ये समावेश आहे। अध्यक्ष महोदय, उच्च न्यायालयात मराठा आरक्षणाची बाजू सक्षमपणे मांडणाऱ्या विधी तज्ञांचाही या कामे त्यांची मदत घेतली जाईल, ज्यांनी हायकोर्टमध्ये आरक्षण टिकवण्यासाठी मदत केली होती आणि म्हणून त्यासाठी आम्ही टास्क फोर्स देखील स्थापन केलेला आहे। अध्यक्ष महोदय, यामध्ये उच्च न्यायालय आणि सर्वोच्च न्यायालय आणि इतर न्यायालयीन पातळीवरही मराठा समाजाचं आरक्षण कसं टिकून राहील याबाबत शासनाला कायदेशीर सल्ला मार्गदर्शन करण्यासाठी निवृत्त न्यायाधीश दिलीप भोसले यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमली आहे। या समितीमध्ये निवृत्त न्यायाधीश मारुती गायकवाड, न्यायाधीश संदीप शिंदे यांचे सल्लागार मंडळ नियुक्त केले। त्यांच्याशी सुद्धा सातत्याने संवाद सुरू आहे। अध्यक्ष महोदय, राज्य मागासवर्ग आयोगाला नव्याने एम्पिरिकल डेटा गोळा करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत। आम्ही आयोगाचं पुनर्गठन केलेलं आहे। सर्वेक्षणासाठी राज्य मागासवर्ग आयोगासाठी 360 कोटी रुपयांचा 360 कोटी रुपयांच्या निधीची पुरवणी मागण्यांमध्ये देखील अध्यक्ष महोदय तरतूद केलेली आहे। आयोगाच्या पुण्यातील कार्यालयातील वाढीव जागा देखील त्यांना दिलेली आहे। आयोगाच्या सर्वेक्षणाच्या आधारावरच मराठा समाजाचे मागासलेपण सिद्ध होणार आहे। त्यामुळे काळजीपूर्वक आणि पुरेशा मनुष्यबळानिशी पूर्ण यंत्रणा, पूर्ण त्यांना मशिनरी या ठिकाणी युद्ध पातळीवर दिलेली आहे आणि युद्ध पातळीवर हे काम सुरू झालेलं आहे। मराठा आरक्षणासाठी दावा करताना येत असलेल्या त्रुटी दूर करण्याचं काम हा आयोग करणार आहे। अनेक संस्था हे काम करत असून त्यांना सर्व प्रकारचं सहाय्य करण्यासाठीचे आदेश सरकारी यंत्रणेला देण्यात आलेले आहेत। सुप्रीम कोर्टाने आरक्षणाच्या संदर्भात सभागृहाची वेळ सायंकाळी 8:30 वाढवण्यात येत आहे। कामकाज पूर्ण संपायला 2 दिवस जातील। तो झाला विषय। अनेक संस्था हे काम करत असून त्यांना सर्व झालं संपलं आता
सर्व प्रकारचे सहाय्य करण्यासाठीचे आदेश सरकारी यंत्रणेला देण्यात आलेले आहेत. सुप्रीम कोर्टाने आरक्षणाच्या संदर्भातल्या वेगवेगळ्या याचिकांमध्ये काही महत्त्वपूर्ण ऑब्झर्वेशन नोंदवलेली आहेत. एखाद्या समाजाला जर आरक्षण लागू नसेल परंतु त्या समाजाला जर मागासलेपण आले तर त्याला आरक्षणाचा फायदा देण्याचा लाभ देण्याचा अधिकार राज्य सरकारला आहे. अपवादात्मक एक्सेप्शनल आणि एक्स्ट्राऑर्डिनरी सर्कमस्टन्स मध्ये अशा प्रकारच्या या परिस्थितीमध्ये हा निर्णय घेण्याचा अधिकार सरकारला आहे असं त्यात स्पष्ट करण्यात आलेलं आहे. आणि म्हणून आम्ही मराठा समाजातील बांधवांना आश्वस्त करतो की समाजाला टाकणारं आरक्षण देण्यासाठी सरकार आमचं कटिबद्ध आहे. आणि म्हणून मराठा समाज सामाजिक व शैक्षणिक दृष्ट्या मागासलेला आहे. असाधारण व अपवादात्मक परिस्थिती मराठा समाजाबाबत असल्याचे आपणास दिसून येते. या सभागृहाला मी सांगू इच्छितो की मराठा समाजामध्ये ऊसतोड कामगार, मजूर, माथाडी, हमाल, डबेवाले, मोलमजुरी करणारे, घरकाम करणारे, नाक्यावर काम करणारे, अल्पभूधारक पहिली मोठी जागा होती, कुटुंब वेगवेगळे झालं, अल्पभूधारक झाले, स्थलांतरित आहेत, वीट कामगार आहेत, शिक्षणापासून वंचित असलेले, आत्महत्या शिक्षणापासून वंचित केलेले लोक विद्यार्थी आहेत, आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांमध्ये देखील अध्यक्ष महोदय मराठा समाजाची संख्या मोठी आहे, 40% आहे. भूमिहीन, अल्पभूधारक, दारिद्र्य रेषेखाली सुमारे 37% मराठा समाजाची संख्या आहे. पूर्णपणे शेतीवर अवलंबून आणि शेती निसर्गावर अवलंबून कायम नैसर्गिक आपत्तीला बळी पडलेला समाज, पक्क घर नसलेला, झोपडपट्टीत राहणारा, घरात स्नानगृह व स्वच्छतागृह नसलेला, दुष्काळी भागातील शेतकरी, दुर्गम अतिदुर्गम भागात राहणारे, वाडी वस्तींवर, डोंगर भागामध्ये पायथ्याला रस्ते नसलेले अशा ठिकाणी देखील हा मराठा समाज राहतो. आपण पाहिलं इथे आपले भरत गोगावले आहेत, तुमचं तळीये गाव कुठं ते पार डोंगराच्या एका कडेकपारीत होतं आणि लँडस्लायडिंग झालं, अख्खं ते कोण हेच होते ना, समाज मराठा समाजच होता. आणि अशा अनेक ठिकाणी अशी आपण उदाहरणं देऊ शकतो. आणि म्हणून या ठिकाणी मी अध्यक्ष महोदय मेन स्ट्रीम मध्ये म्हणजे त्यांचं एक ऑब्झर्वेशन जे आहे, मुख्य प्रवाहाच्या बाहेर पडलेला समाज, डोंगर दऱ्याखोऱ्यामध्ये राहणारा समाज आणि दुर्गम भागात मराठा समाज राहतोय. आणि म्हणून याची उदाहरणं अनेक आहेत, मी ती देऊ इच्छित नाही. आणि म्हणून दारिद्र्य रेषेखाली देखील अनेक जण आहेत. लोकसंख्या वाढली आहे, कुटुंब वाढली, परिणामी जमिनीचे तुकडे झाले, मी आता म्हटलंय. आणि म्हणून यामध्ये मुलांचं शिक्षण, राहायला पक्क घर, मुलाबाळांचं लग्न असे अनेक प्रश्न मराठा समाजाच्या समोर आवासून उभे आहेत. यातही निसर्गही आपला इसका अधूनमधून दाखवतो. सर्व मार्ग खुंटल्यावरच माणूस टोकाचा विचार करतो. तशीच परिस्थिती मराठा समाजातील युवा वर्ग शेतकऱ्यांवर ओढवली आहे. ही अपवादात्मक आणि अत्यंत संवेदनशील परिस्थिती आहे. आणि म्हणून काही लोक